नमस्कार पब्लिक. तर आज सकाळी सकाळी मिसळचं नियोजन झाले, तर मग आपण मी निघालो मिसळ खायला. आमच्या इथलं भोलेबाबांचं मंदिर आहे, तिथे सगळ्यात पहिले गेलो, दर्शन घेतल्यानंतर आरुषने पण दर्शन घेतलं. जय भोले गेला आणि जय भोले करून आम्ही निघालो रस्त्याने. तुम्हाला जागोजागी आता हे जनावर दिसणारच झालंय. हे जनावर सोडून आम्ही चाललो पेट्रोल पंपावर. आपला पोटोबा करायचा, पहिले गाडीचा पोटोबा केला. इथं पोटोबा तर लय महागच पडला आम्हाला. पेट्रोल भरून आम्ही निघालो कुलकर्णी आमच्या दिशेने. आता रस्ते पाहिले तर तुम्ही विचारूच नका, रस्त्याचे हाल कशी बेकार आहे नाशिकमध्ये. परत एकदा हे जनावर दिसलं, त्याचा मोठा लगेच बाजूला पण उभा होता. त्यांची पूर्ण फॅमिली इथं काम करत होती. ते काम करता करता आम्ही पोहोचलो कुलकर्णी फार्मला आल्यानंतर भाऊंची काहीतरी स्ट्रगल चालू होती. आत आलो आम्ही. आत आल्यावर मग काय आरुष भाऊचं वेगळंच चालू. सगळ्यात पहिले मला बसायचं, मग त्याला बसवल्यानंतर आसन ग्रहण केल्यानंतर आम्ही मग बसलो आणि मिसळची ऑर्डर दिली. आमची मिसळ पण आली मस्तपैकी. मग काय मिसळवर ताव मारला. कुलकर्णी आमच्या मिसळची चव दिसायला तशीच आणखीन बदलली नाही. मग काय आरुषने पण पापडावर मस्त ताव दणका दिला. गाड्या बघत बघत फुल पापड खाल्ले, बिल पे केलं आणि आम्ही निघालो आता कुलकर्णी फार्मला बाय बाय करून घराच्या दिशेने. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.